नमस्कार विद्यार्थी मित्र. रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर ॲनिमल्स या टॉपिकमधला हा दुसरा सेशन आपण इथं सुरू करत आहोत. सेकंड सेशनमध्ये आपल्याला मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमच्या विषयी बघायचं आहे. ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. या ठिकाणी मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमची डायग्राम आपल्या टेक्स्टबुकमध्ये जी दिलेली आहे ती आपण इथे बघत आहोत. मागच्या लेक्चरमध्ये तुम्हाला मी कल्पना दिलेली होती की ही डायग्राम तुम्ही तुमच्या वहीमध्ये काढलेली पाहिजे आणि त्याचा थोडासा सराव करा. या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की या मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये आपल्याला डिफरंट पार्ट्स ऑफ द मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम बघायला मिळत आहेत आणि हे जे पार्ट्स आहेत हे आपल्याला या पद्धतीने 1 to 10 नंबरपर्यंत असे लेबलिंग केलेले दिसत आहेत. ॲक्च्युली तुम्ही नंबरिंग करण्याऐवजी त्याला डायरेक्ट नावं दिले तर ती आकृती उत्कृष्ट होऊ शकते आणि थोडा वेळ पण वाचू शकतो. डायग्राम काढताना ह्या प्रिकॉशन्स आपण बाळगायचे आहेत. सुरू करूया आपण या मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमकडे. तर मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ऑफ ह्युमन बिईंग इज कन्सिस्टिंग ऑफ अ पेअर ऑफ reproductive organ or a gonad, and that is called as a testes. So a pair of testes आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. तर ही जी आहे this one 6 number, this one testes and the other side the another testes. You know, human body is having bilateral symmetry. तर या bilateral symmetryचा इथे आपल्याला संदर्भ घेता येईल. A pair of testes or gonads, male gonads, which are the reproductive organs in male. These testes are mesodermal in origin. They are formed from the mesoderm of embryo. इथे तुमच्या लक्षात यायला पाहिजे की एम्ब्रिओ फॉर्म झाल्यानंतर एम्ब्रिओमध्ये 3 जर्म लेअर्स तयार होतात. एक्टोडर्म, मेसोडर्म आणि एंडोडर्म. आणि या प्रत्येक जर्म लेअरपासून आपलं शरीर हे तयार झालेलं आहे. तर इथे ही जी टेस्टिस आहे ही टेस्टिस मेसोडर्मल ओरिजिनची आहे. मेसोडर्मपासून हे टेस्टिस तयार होते. आपल्या शरीरातील सर्व अवयव जे आहेत, जे ऑर्गन्स आहेत ते वेगवेगळ्या या तिन्ही जर्म लेअरपासून तयार झाले. विशिष्ट जर्म लेअरपासून विशिष्ट ऑर्गन तयार झालेलं आपल्याला पाहिजे. तर इथे टेस्टिस या मेसोडर्मपासून तयार झालेले आहे. अँड यू नो दिस टेस्टिस आर फॉर्म्ड इन द लोअर ॲबडॉमिनल कॅव्हिटी ड्युरिंग द एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट. आईच्या गर्भाशयात असताना, आपली वाढ होत असताना या लोअर ॲबडॉमिनल कॅव्हिटीमध्ये एम्ब्रियोच्या आपल्याला डेव्हलप झालेल्या पाया होतात. अँड दीज आर लोकेटेड इन अ लूज पाउच विच इज कॉल्ड एज अ स्क्रोटम. अँड दिस टेस्टिस डेव्हलप इन ॲबडॉमिनल कॅव्हिटी अँड लेटर दे डिसेंड इन टू द स्क्रोटल सॅक थ्रू अ पॅसेज विच इज कॉल्ड एज द इंग्युनल कॅनॉल. ही जी दुसरी स्लाईड आहे, या दुसऱ्या स्लाईडमध्ये तुम्हाला बघायला मिळेल की इथे हे स्क्रोटल सॅक दिसते आणि या स्क्रोटल सॅकमध्ये टेस्टिस दिसते. ही जी आहे दिस वन इज दी ॲबडॉमिनल कॅव्हिटी आणि हा जो आहे हा दिस इज वॉट पेल्विक रिजन. हा पेल्विक रिजन आहे. ॲबडॉमिनल कॅव्हिटीचा लोअर पोर्शन पेल्विक रिजन. अँड a passage is there in between the scrotal sac and this abdominal cavity. That is what called as inguinal canal. याला inguinal canal असं म्हणतात. तर एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंटमध्ये या टेस्टिस या इथे लोअर ॲबडॉमिनल कॅव्हिटीमध्ये असतात. बट बिफोर द बर्थ ऑफ द यंग वन दीज आर पुश्ड डाऊनवर्ड इन द स्क्रोटल सॅक थ्रू द इंग्युनल कॅनॉल. तर या पद्धतीने आपल्याला टेस्टिसची पोझिशन सांगता येईल. दीज आर लोकेटेड इन अ स्क्रोटल सॅक. तर ही प्रत्येक टेस्टिस जे आहे, ईच टेस्टिस इज अबाउट 4 to 5 centimeters in length, 2 to 3 centimeters wide and 3 centimeters thick. तर या पद्धतीने या टेस्टिस आपल्याला स्क्रोटल सॅकमध्ये पाहायला मिळतात. खरं म्हणजे मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये असे एकूण 4 भाग केलेले आहेत. एक आहे त्याच्यामधलं मेल गोनॅड म्हणजे टेस्टिस. दुसरा भाग आहे ॲसेसरी डक्ट. तिसरा भाग आहे त्यामध्ये ग्लँड्स आणि चौथा जो भाग आहे त्याला म्हटलेला आहे एक्सटर्नल जेनिटालिया. तर हे जे पेनिस इथं दिसते, पेनिस अँड दिसते एक्सटर्नल जेनिटालिया. इथे आपल्याला थोडंसं परत पुन्हा मागच्या डायग्रामकडे जायला हवं.
हे जरा सिम्पल स्ट्रक्चर आपल्याला दिसतंय. तो मगाशी जो आपण पाहिला तो सजायटल सेक्शन आहे. तर एकदा या सगळ्या पार्टची आपण ओळख करून घेऊया. तर इथे ही टेस्टिस आहे, अ पेअर ऑफ टेस्टिस, अँड along the margin of outer margin of the testis there is a tubular coiled structure. This tubular coiled structure is called as the epididymis. तर हा इथे या बाजूला या टेस्टिसच्या आउटर मार्जिनला आपल्याला epididymis दिसतो, इकडे epididymis दिसतो. and this epididymis further continue as a tubular structure which is called as a spermatic duct. ही जी मी इथे हा कर्सर दिसतोय ही स्पर्मॅटिक डक्ट आहे. इकडच्या बाजूने देखील ही स्पर्मॅटिक डक्ट आहे. सजायटल सेक्शन यासाठी दाखवला तुम्हाला तो इंग्युनल कॅनॉल कळायला पाहिजे. हा जो पोर्शन आहे हा दिस वन इज कॉल्ड एज अ लोअर ॲबडॉमिनल पोर्शन. याला लोअर ॲबडॉमिनल पोर्शन असं म्हणतात. तर दिस पर्टिक्युलर पोर्शन लोअर ॲबडॉमिनल पोर्शन. या स्पर्मॅटिक कॉर्ड्स इथे वरती आलेले आहेत आणि या ठिकाणी एकत्र येत आहेत पुढे जाऊन. स्पर्मॅटिक कॉर्ड म्हणजेच वास डिफरन्स. तर हा एकत्र येण्यापूर्वी इथे हे त्याला सेमिनल वेसिकल्स अटॅच झालेले आहे. एक नंबरचं लेबल आपल्याला सेमिनल वेसिकल्स. आणि सेमिनल वेसिकल ज्या ठिकाणी अटॅच झालं आहे ह्या स्पर्म डक्टला आणि पुढे जाऊन त्या एकत्रित झालेल्या आहेत त्याच ठिकाणी इथे आपल्याला ही मोठी ग्रंथी इथे पाहायला मिळते. आणि या ग्रंथीला म्हटलेलं आहे प्रोस्टेट ग्लँड. ग्लँड इज ओपनिंग into the urethra. And immediately after this prostate gland there is another pair of gland which is called as the Copper's gland or bulbourethral gland which is also opening into the urethra. तर इथे हे testis, epididymis, then this one is a vas deferens or a spermatic duct, then this one is the seminal vesicle, this another thing is a gland which is called the prostate gland. Immediately after the prostate gland another pair of gland which is called as the Copper's gland or bulbourethral gland that opens into the urethra. And finally this urethra runs through a pendular structure which is called as the penis. This particular part is called as the penis, external ejaculatory organ in the male reproductive system. One more structure is there in this system. It is shown, actually it is not a part of the male reproductive system but it is a part of excretory system that is called as the urinary bladder. Here it is straight over this particular seventh level, urinary bladder. So this urinary bladder also opens into the urethra. या पेनिस मधनं असलेला हा जो कॉमन पॅसेज आहे याच्यामध्ये आपल्याला हा युरिनरी ब्लॅडर देखील इथे ओपन झालेला दिसते. Because what the urethra is the common passage for the urine as well as the reproductive semen or the reproductive secretion called as a semen which is containing the sperm. And this particular passage works for both the reproductive passage as well as the excretory passage, and so it is called as a urethra. Urethra is not. So common passage हा जो आहे हा कॉमन पॅसेज. तर या पद्धतीने हे याचे आपल्याला पार्ट्स इथे लक्षात घेता येईल. वन्स अगेन वी रिवाइज दिस इज व्हॉट टेस्टिस अँड epididymis. दिस पर्टिक्युलर is was a difference of a spermatic duct. Then this one, number one, is a seminal vesicle. That is a pair of seminal vesicle. Then this particular gland is called as the prostate gland. This one is second number, prostate gland. Furthermore, there is the Copper's gland or bulbourethral gland. Third one. That's two. हे आपण ऑलरेडी बघितले. टेस्टिस आणि epididymis. त्याचप्रमाणे वास डिफरन्स देखील आपण बघितले म्हणजे स्पर्मॅटिक डक्ट बघितली. आणि त्यानंतर पुढे हा जो आहे हा कॉमन पॅसेज आता सांगितल्याप्रमाणे दिस इज कॉल्ड ॲज युरेथ्रा. याला म्हणायचं युरेथ्रा. नंतर हा युरेथ्रा जो आहे तो या मस्क्युलर पेंड्युलर ऑर्गनमधनं पास होतो त्याला म्हणायचं पेनिस. इट इज कॉल्ड ॲज अ पेनिस.
and one more is this one, that's called as the urinary bladder. So these are the organs of the male reproductive. हे सर्व काय आहेत मेल रिप्रोडक्टिव्हचे ऑर्गन्स आपल्याला म्हणता येते. हे सजायटल सेक्शन पुन्हा एकदा बघून घ्या व्यवस्थित. एक डायग्रामॅटिक किंवा बॉडी पोझिशन म्हणजे बॉडीमध्ये या रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनच्या काय पोझिशन्स आहेत हे लक्षात घेण्यासाठी डायग्राम महत्त्वाचे आहे. आपण ही समजावून घेऊ शकतो. परीक्षेमध्ये आपल्याला डायग्राम अगोदर जी दाखवली ती काढायला पाहिजे. ही काढली तरी चालेल, बट इट इज टाईम कन्झ्युमिंग. त्यामुळे सरळ सुटसुटीत ती जी डायग्रामॅटिक आहे ती आपण बघूया, ती आपण काढूया. या ठिकाणी बघा तुम्हाला हे युरिनरी ब्लॅडर दिसत आहे, ठीक आहे. त्याचबरोबरीने या ठिकाणी या टेस्टिस आहे, त्याचप्रमाणे इपिडिडायमिस आहे. दॅन दिस पर्टिक्युलर इज द स्पर्मॅटिक कॉर्ड, म्हणजेच त्याला वास डिफरन्स असं म्हणतात, स्पर्मॅटिक कॉर्ड ऑर वास डिफरन्स. दॅन हिअर इज अ सेमिनल वेसिकल, इथे हे ओपन झालेलं ही वास डिफरन्स. इथे इंग्युनल कॅनल, हा जो पर्टिक्युलर पोर्शन आहे एवढा ॲबडॉमिनल आणि पेल्विक रिजन, ह्या पेल्विक रिजनच्या आणि या स्क्रोटल सॅक्समध्ये असलेला हा पॅसेज याला म्हणजे इंग्वायनल कॅनॉल. हा जो आहे हा इथे आपल्याला स्पर्मॅटिक डक्ट इथे वरती आलेले दिसतात आणि ते येऊन या ठिकाणी या सेमिनल वेसिकल्स त्याला मिळालेले आहेत. इथे ही युरिनरी ब्लॅडर देखील ओपन झालेलं आहे. दिस इज युरिनरी ब्लॅडर. आय होप यू आर अंडरस्टँडिंग दिस डायग्राम. आणि मग इथे पुढे जाऊन ही जी मोठी ग्रंथी दिसते इथे ही याला म्हणायचं प्रोस्टेट ग्लँड. दिस इज प्रोस्टेट ग्लँड. दॅन दिस पर्टिक्युलर इज दी कॉपर्स ग्लँड इथे असलेली. अँड दॅन दिस इज रनिंग थ्रू दिस पेनिस विच इज कॉल्ड ॲज दी युरेथ्रा. या पद्धतीने हा पेनिसमध्ये ओपन झालेला युरेथ्रा, कॉमन पॅसेज फॉर दी युरिन अँड द सिमेन, रिप्रोड्यूक्टिव्ह पॅसेज एज वेल ॲज दी एक्सक्रीटरी पॅसेज. त्या पद्धतीने आपल्याला हे सगळे ऑर्गन्स बघायला मिळतील. इथे हे हा लार्ज इंटेस्टाईन आहे आणि हे ॲनस आहे, पार्ट ऑफ दी डायजेस्टिव्ह सिस्टीम. आणि हा जो आहे हा आपला इज वॉट वेंट्रल पोर्शन. दिस इज द डॉर्सल पोर्शन. दिस इज वॉट वर्टिबल कॉलम. हा जो शेवटचा पार्ट आहे हा वर्टिबल कॉलमचा पार्ट आहे. तर या पद्धतीने आपल्याला मेल रिप्रोडक्टिव्ह समजावून घेता येईल. अगदी सुंदर आणि सोपी डायग्राम आहे, पहा तुम्ही सहजपणे हे लक्षात घेऊ शकता. तर इथे आपण हे जे काही ऑर्गन्स पाहिले त्यामध्येही आपण इथे टेस्टिस पाहिलं. त्यानंतर ॲसेसरी डक्ट्समध्ये एक काय सेमिनल स्पर्मॅटिक डक्ट आपण पाहिले. स्पर्मॅटिक कॉर्ड म्हणजे वास डिफरन्स आहे, वास इफरेन्शिया आहे, आपण त्याच्या पुढे संदर्भ येणारच आहे. त्यानंतर ग्लँड्समध्ये सेमिनल वेसिकल हे ग्रंथीच्या स्वरूपातच काम करते, कारण सेमिनल फ्लुइड सिक्रेट करतात. नंतर ही दुसरी ग्लँड आहे ती आहे प्रोस्टेट ग्लँड विच इज सिक्रेटिंग दी प्रोस्टॅटिक फ्लुइड. आणि कॉपर्स ग्लँड किंवा बल्बो युरेथ्रा ग्लँड दॅट इज ऑल्सो सिक्रेटिंग अ लुब्रिकेटिंग फ्लुइड. तर या पद्धतीने ह्या 3 प्रकारच्या ग्रंथी इथे आपल्याला दिसतात. टाइप्स ऑफ ग्लँड्स. इवन द टेस्टिस इज ऑल्सो ए ग्लँड बिकॉज इट सिक्रेट्स हॉर्मोन टेस्टेस्टेरॉन और एंड्रोजन. म्हणून टेस्टिससुद्धा एक आहे, एक ग्रंथी आहे. त्याचबरोबर हे फोर्थ पार्ट इज एक्सटर्नल जेनिटालिया. तर ते एक्सटर्नल जेनिटालियामध्ये एक ग्लॅन्स पेनिस आहे आणि एक टेस्टिस आहे. सो दीज आर दी पार्ट्स ऑफ दी मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. इथे परत या ठिकाणी हे लोकेशन नीट लक्षात घ्या. इथे हे आपल्याला ॲबडॉमेन दिसते. इथनं ह्या इंग्वायनल कॅनॉलमधनं इथे खाली स्क्रोटल सॅक आहे. या स्क्रोटल सॅकमध्ये टेस्टिस आहे आणि हे पेंड्युलर ऑर्गन आहे दॅट इज कॉल्ड दी पेनिस. तर या पद्धतीने आपण चर्चा केली आहे. टेस्टिस या मेसोडर्मल इन ओरिजिन आहे. दीज आर मेसोडर्मल इन ओरिजिन अँड प्रेझेंट इन द स्क्रोटल सॅक. या आपल्याला स्क्रोटल सॅकमध्ये पाहायला मिळतात मेसोडर्मल ओरिजिन. नंतर प्रेझेंट इन द स्क्रोटल सॅक अँड फिटल लाईफमध्ये त्या ॲबडॉमिनल कॅव्हिटीमध्ये डेव्हलप होत्या एम्ब्रिओच्या. पण मात्र लेटर ऑन दे डिसेंड इन टू दी स्क्रोटल सॅक थ्रू द पॅसेज विच इज कॉल्ड दी इंग्युएनल कॅनॉल. काही वेळेला या इंग्युएनल कॅनॉलमधनं बाळाच्या
स्मॉल इंटेस्टाईनचा पार्ट हा खाली डिसेंड होतो आणि त्याला मग हर्निया असं म्हटलेलं आहे, इंग्वायनल हर्निया असं म्हणतात. आणि प्रत्येक टेस्टीजचं मेजरमेंट आपण या ठिकाणी बघतोय. तर हे जे काही टेस्टीज आहेत त्याचं हिस्टोलॉजिकल स्ट्रक्चर जर आपल्याला बघायचं ठरलं तर यामध्ये आपल्याला एक्सटर्नली दी टेस्टिस इज कवर्ड इट बाय 3 लेयर्स. त्यातलं पहिलं जे लेअर आहे त्याला म्हणतात ट्युनिका व्हजिनालिस. सेकंड लेअर इज कॉल्ड एज ट्युनिका अल्बुजिनिया अँड थर्ड लेअर इज कॉल्ड एज ट्युनिका व्हास्कुलोसा. जे ट्युनिका व्हजिनालिस आहे इट इज आउटर पेरिटोनियल कवरिंग. ट्युनिका अल्बुजिनिया हे मिडल कोलॅजिनस कनेक्टिव्ह टिश्यू कवरिंग आणि द इनर मोस्ट इज कॉल्ड एज थिन मेम्ब्रेनस ऑर व्हास्कुलर लेअर. हे जे 3 लेयर्स आहेत बघा तुम्ही आपल्या शरीरामधले प्रत्येक अवयव जर घेतला त्या प्रत्येक अवयवाच्या वरती काय आहे प्रोटेक्टिव्ह कवरिंग्स असतात. त्या कवरिंगला विशिष्ट नावं आहे. जसं हार्टचं आपण म्हणतो की पेरिकार्डियम आहे. तर या टेस्टीजवरती देखील आपल्याला या पद्धतीच्या 3 लेयर्स पाहायला मिळतात. त्यात ट्युनिका व्हजिनालिस, त्यानंतर ट्युनिका अल्बुजिनिया, ही बघा इथे ही ट्युनिका व्हजिनालिस आहे इथे दाखवलेली. सेकंड वन इज ट्युनिका अल्बुजिनिया इथे दिसते आपल्याला आणि थर्ड वन इज कॉल्ड एज ट्युनिका व्हास्कुलोसा. तर हे 3 लेयर्स या ठिकाणी पाहायला मिळतात. इथे या ट्युनिका अल्बुजिनिया जे आहे ते ट्युनिका अल्बुजिनिया या टेस्टला जवळजवळ 200 ते 300 लोब्युल्समध्ये डिवाईड करतं. बघा इथे ट्युनिका अल्बुजिनिया इथं आतमध्ये इथे आलेलं आहे, एक्सटेंड झालेलं आहे. इथे पण आहे बघा, हे मी दाखवतो तुम्हाला. डिवाइड दिस इज वन लोब्यूल, इज अनदर लोब्यूल. Like this it is dividing the testes into such a lobules, and these lobules are consisting of the seminiferous tubules. या lobules मध्ये आपल्याला seminiferous tubules पाहायला मिळतात की ज्या सेमिनिफेरस येते बघा, ह्या सेमिनिफेरस ट्यूब्यूल दिसतात. तर ह्या सेमिनिफेरस ट्यूब्यूल्स या शब्दाचा अर्थ काय आहे? सिमेन. सेमिनी म्हणजे सिमेन, फेरस फॉर्मिंग ट्यूब्यूल्स. The semen forming tubules. So what is semen? Semen is a fluid which is containing the alive sperms. ज्याच्यामध्ये स्पर्म्स आहेत अशा प्रकारचं एक फ्लुइड की ज्या फ्लुइडला सिमेन असं म्हणतात. आणि सिमेन तयार करणारे आहे ट्यूब्यूल्स सेमिनिफेरस ट्यूब्यूल्स. तशा सेमिनिफेरस ट्यूब्यूल्स आपल्याला या टेस्टिसच्या लोब्यूलमध्ये पाहायला मिळतात. तर इथे जो दाखवला आहे हा एल-एस आहे. दिस इज वॉट एल-एस ऑफ टेस्टिस. हा एल-एसमध्ये आपल्याला या पद्धतीने पाहिजे. तर या प्रत्येक लोबिलपासून अशा ट्यूब्स ज्या येतात त्याला वासा इफ्रेन्शिया म्हणतात. आणि या वासा इफ्रेन्शिया इथे एकत्रित येतात आणि एकत्रित येऊन त्याचं इपिडिडायमिस तयार होतं. तर या इपिडिडायमिसमध्ये सुद्धा हे 3 भाग आहे पहा. दिस वॉट कॅप्यूट इपिडिडायमिस, याला म्हटलं कॅप्यूट इपिडिडायमिस. त्यानंतर हा जो पुढचा पोर्शन आहे त्याला म्हटलं कॉडा इपिडिडायमिस आणि मधला जो पोर्शन आहे त्याला म्हटलेलं कॉर्पस इपिडिडायमिस. असे 3 भाग याचे आहेत, कॅप्यूट, कॉर्पस आणि कॉडा. आणि मग नंतर हा इपिडिडायमिस पुढे इकडे या ठिकाणी आपल्याला वास डिफरन्समध्ये ट्युब्युलर फॉर्ममध्ये झालेला दिसतो. आपल्याला दाखवलं आहे दिस वॉट कॉल्ड ॲज दी वास डिफरन्स. तर खूप सोपं आहे पहा. हे स्ट्रक्चर थोडंसं व्यवस्थित लक्षात घेतलं तुमच्या तर तुम्हाला सहजपणे समजेल. हे जे आहे हे, तर या प्रत्येक लोबिलपासून वासा इफ्रेन्शिया आलेले आहेत आणि या वासा इफ्रेन्शिया एकत्र येऊन या ठिकाणी हे इपिडिडायमिस जमा झालेलं आहे.
किंवा त्यामध्ये ओपन झालेले आहेत असं आपल्याला म्हणता येईल. सो इज वॉट एल एस ऑफ टेस्टीसचा एल एस यामध्ये आपल्याला की अशा प्रकारचे स्ट्रक्चर दिसेल. इट शोज दी 3 layers discovered by 3 layering, tunica vaginalis, tunica albuginea and tunica vasculosa. त्यातलं हे जे tunica albuginea आहे इट डिवाइड दी टेस्टिस इंटू 200 to 300 टेस्टिक्युलर लोब्युल्स. 200 ते 300 टेस्टिक्युलर लोब्युल्स आपल्याला त्यामध्ये पाहायला मिळतात. आणि या लोब्युल्समध्ये सेमिनिफेरस ट्यूब्युल्स पाहायला मिळतात. These lobules are consisting of seminiferous tubules. These seminiferous tubules are opening into this vasa efferentia, and vasa efferentia furthermore opens into the epididymis. या epididymisचे 3 भाग, caput epididymis, corpus epididymis and cauda epididymis. So this is what the LS of testes. त्यानंतर हे जे काही हा LS आपल्याला इथे दाखवलेली दिसते तीच डायग्राम या ठिकाणी आपल्याला दिसते. आपल्या पुस्तकात दिलेली जी डायग्राम आहे ती आपण इथे बघतो आहोत. आणि मग अशी जी आपण पाहिली त्याच्यावरच म्हणजे ही जी आहे ही डायग्रॅमॅटिक प्रेझेंटेशन डायग्रॅमॅटिक. तर या ठिकाणी आपल्याला हा या पद्धतीने एल एस लक्षात घेता येईल. परत एकदा बघा तुम्ही इथे 3 लेयर्स या टेस्टिसला कवरिंग करणारे. त्याच्या आतमध्ये हे लोब्युल्स दाखवले. दिस इज lobule, this is a lobule. You can observe this lobule over here. तर हे जे काही लोब्युल्स आहेत त्याच्यामध्ये असलेले सेमिनिफेरस ट्यूब्युल्स आहेत. and these seminiferous tubules are connected in this rete testis. हे जे आहे हे नेटवर्क आहे, ट्युब्युलर नेटवर्क आहे, त्याला rete testis असं म्हणतात. and furthermore they are opening into this vasa efferentia, and this vasa efferentia opens into this particular duct is called as epididymis. सगळ्या सुरुवातीला आपण जी डायग्राम बोललो त्या डायग्राममध्ये आपण पाहिलं होतं की या प्रत्येक टेस्टिसच्या आउटर लाईनला आपल्याला हे असं कॉइल्ड ट्युब्युलर स्ट्रक्चर दिसेल, त्याला म्हणतो आपण epididymis. या epididymis नंतर दिस पद्धत कंटिन्यू ॲज अ वास difference or spermatic duct, and this goes upward. The spermatic cord आपल्याला दिसते goes upward and furthermore opens into the urethra. Now each seminiferous tubule, आता हे जे सगळ्या seminiferous tubules आहेत त्या प्रत्येक seminiferous tubules आपण जर सेक्शन घेतला तर त्यामध्ये आपल्याला या पद्धतीने प्रत्येक सेमिनिफेरस ट्यूब्यूलमध्ये आपल्याला जर्मिनल इपिथेलियल सेल्स लेअर पाहायला मिळेल. इट इज लाईन बाय ए जर्मिनल इपिथेलियल सेल, अ लेअर ऑफ जर्मिनल इपिथेलियल. हे जे दिसते आपल्याला मी आता इथे हायलाईट करतो आहे. आपण पाहिजे तर लेझर पेन वापरूया. तर या ठिकाणी हे मी आता ह्या सेल्स ज्या दाखवतो तुम्हाला आउटर लाईनच्या. दिस इज वॉट द जर्मिनल. दिस इज अ सिंगल सेमिनिफेरस ट्यूब्यूल. 1, 2 आणि 3 हे सेमिनिफेरस ट्यूब्यूल इथे दाखवलेले आहेत. हा थोडा ओपन क्लिअर दाखवला आहे. अशात मिलियन्स ऑफ सेमिनिफेरस ट्यूब्यूल्स आर देअर इन अ टेस्टिस, अँड each seminiferous tubule is lined by the germinal epithelium. These germinal epithelial cells undergoes gametogenesis. या ज्या सेल्स आहेत या गॅमेटोजेनेसिस यांचं होतं आणि त्याच्यापासून स्पर्म्स तयार होतात. ही जी क्रिया आहे गॅमेटोजेनेसिस ज्याला स्पर्मॅटोजेनेसिस असं म्हणतात. इट इज कॉल्ड ॲज स्पर्मॅटोजेनेसिस. वेगवेगळ्या प्रकारच्या स्टेजेस आपल्याला स्पर्मॅटोजेनेसिसच्या यामध्ये पाहायला मिळतात. आणि या ज्या सेल्स आहेत जर्मिनल इपिथेलियल सेल्स इथे बघूया आपण जर्मिनल इपिथेलियल. तर इन बिटवीन दी जर्मिनल इपिथेलियल सेल्स सम एनलार्ज सेल्स आर हिअर व्हायोलेट कलर्ड एनलार्ज सेल्स दिसतात आपल्याला. तर ह्या ज्या सेल्स आहेत त्याला सेल्स ऑफ सर्टोली असं म्हणतात. अँड दी सेल्स ऑफ सर्टोली स्पेशली these cells are providing nourishment and providing surface attachment surface for the developing sperms. हे जे स्पर्म्स आतमध्ये दिसतात त्या स्पर्म्सला अटॅचमेंट इथं प्रोव्हाइड करतात आणि नरिशमेंट देखील प्रोव्हाइड करतात. आतमध्ये या जर्मिनल इपिथेलियलच्या आतमध्ये आपल्याला या स्पर्मच्या वेगवेगळ्या डेव्हलपमेंटल स्टेजेस पाहायला मिळतात. त्यामध्ये उदाहरणार्थ पहिल्या इमिजिएटली आफ्टर दी स्पर्म मदर सेल्स or the germinal epithelial cells,
we can observe the spermatogonial cells. इथे आपल्याला spermatogonial cells पाहायला मिळतात. त्याच्या खालोखाल primary spermatocyte till these are diploid cells, and these primary spermatocyte divides by meiosis and forms the secondary spermatocyte. तर इथे खाली आपल्याला secondary spermatocyte आतल्या layers बाजूला पाहायला मिळतात. And the secondary spermatocytes further develops into the spermates and the sperm. तर या पद्धतीने आपल्याला इथे आतमध्ये हे मॅच्युरिंग स्पर्म till maturing sperms are observed or can be observed here at the center of the seminiferous tubule. तर या सेमिनिफरस ट्यूब्यूलमध्ये आणखी एक गोष्ट आपल्या लक्षात येईल की हे जे स्पर्म्स आहेत हे स्पर्म बंडलच्या स्वरूपात आहेत पहा. ते स्पर्म्स आर अटॅच टू दी सर्टोली सेल्स इन द manner that their heads are toward the periphery and tail toward the center of the seminiferous tubule. ही असे बंडलच्या स्वरूपामध्ये या सर्टोली सेल्सला अटॅच झालेली दिसतात. स्पर्म बंडल्स आर अटॅच टू द सर्टोली सेल्स. आणि स्पर्म तुम्हाला माहिती आहे की स्पर्मचं स्ट्रक्चरमध्ये काय आहे, हेड इज देअर, मिडल पीस देअर अँड लॅशिंग टेल. इट इज अ मूवेबल गॅमेट. हा एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाऊ शकणारा अशा प्रकारचा गॅमेट आहे आणि म्हणून त्याला टेल आहे. लॅशिंग टेल इज देअर. त्या पद्धतीने याच्या टेल्स जे आहेत त्या सेंटरच्या वगैरे आणि हेड टुवर्ड द टेल. In between the seminiferous tubule there are the interstitial cells or Leydig cells which lies in between the seminiferous tubules, and they secretes the hormone which is called the testosterone. त्या टेस्टेस्टेरॉन नावाचं हॉर्मोन हे सिक्रेट करतात आणि हा जो टेस्टेस्टेरॉन आहे इट इज कंट्रोलिंग दी सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर. सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर कंट्रोल करण्याचं काम हे टेस्टेस्टेरॉन. आता आपल्याला इथे ही डायग्राम पुन्हा एकदा बघायची आहे. त्यामध्ये ॲसेसरी डक्ट आपण जे 4 भाग केले त्याच्यामध्ये हा ॲसेसरी डक्ट. तर त्यामध्ये हे रेटेड टेस्टिस आहे. मागाशी मी तुम्हाला सांगितलं की इट इज अ नेटवर्क ऑफ ट्युब्युल्स. तर या टेस्टिसमध्ये असलेले हे लोबिल्स आता इथे 1 2 3 4 5 6 7 असे लोबिल्स आपले हे किती आहे, जवळजवळ 200 ते 300 असे लोबिल्स असतात. आणि या लोबिल्समधनं जे काही सेमिनिफरस ट्युब्यूल आहे त्या या ठिकाणी इथे या कम्युनिकेट करतात. आणि या कम्युनिकेट करताना दिस कन्सिस्टिंग ऑफ दी वासा इफ्रेन्शिया. त्या ठिकाणी आपल्याला या वासा इफ्रेन्शिया पाहिजे. हा जो पार्ट आहे ह्या पार्टला रिटेड टेस्टिस असं म्हणतात. अँड दीज वासा इफ्रेन्शिया दॅट इज 12 to 25 tubules arising from the testis which are opening into this caput epididymis. म्हणजे इपिडायमिसचा सुरुवातीचा जो भाग आहे त्याला कॅप्यूट इपिडायमिस असं म्हणतात. आणि हा मधला जो भाग आहे त्याला कॉर्पस म्हणतो आपण. शेवटचा जो भाग आहे त्याला कॉडा इपिडिडायमिस म्हणतो. आणि हा शेवटी वास डिफरन्स किंवा स्पर्मॅटिक डक्ट असं म्हणून हा पुढे कंटिन्यू झालेला दिसतो आपल्याला. ओके. त्यानंतर याच डक्टमध्ये हा इपिडिडायमिस आपल्याला इथे लक्षात घेता येईल. हे या ठिकाणी आरिटेड टेस्टिसमध्ये हे वासा इफ्रेन्शिया इथे जॉईन झाले आणि इथे ह्या epididymisच्या हेडमध्ये ओपन झालेले दिसतात. एपिडिडायमिस फर्दर कंटिन्यूज अँड इट बिकम्स ट्युब्युलर स्ट्रक्चर विच इज कॉल्ड दी वास डिफरन्स. या पद्धतीने वास डिफरन्सचा 3 भाग तुम्हाला मागे सांगितले. अप्पर कॅप्यूट हेड, मिडल पार्ट इज बॉडी अँड लोअर कॉडा इपिडिडायमिस दॅट इज आपलं टेल. कॅप्यूट इपिडिडायमिस, कॉर्पस इपिडिडायमिस आणि कॉडा इपिडिडायमिस. हे एकदा दोनदा तीनदा जर तुम्ही वाचलं तर तुम्हाला एक शब्द सहजपणे येतील. थोडासा त्याचा सराव करावा लागतो. एकदा दोनदा मनातल्या मनात ते वाचायचे. हे ऐकल्यानंतर आपल्याला पण असा उच्चार करता आला पाहिजे. शक्यतो आपली जीभ त्या पद्धतीने वळेल अशा पद्धतीने वारंवार उच्चार करत राहायचं मनातल्या मनात, म्हणजे तुम्हाला ते शब्द ध्यानात येतील. याचा साधा अर्थ पण दिला आहे. कॅप्यूट म्हणजे हेड, कॉर्पस म्हणजे बॉडी आणि कॉडा म्हणजे टेल. हे लॅटिन शब्द आहे खरं म्हणजे. कॉडा म्हणजे टेल, कॉडला असं म्हणतो ना आपण, तर हे टेल. तर या अर्थाने इथे हे शब्द याला वापरलेलं आहे इपिडिडायमिसमध्ये. ओके. आणि ह्या इपिडिडायमिस एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे पहा. इपिडिडायमिसमध्ये हे जे स्पर्म आहेत हे स्पर्म अंडरगोज मॅच्युरेशन. इथे मात्र हे फार महत्त्वाचं आहे. इपिडिडायमिस एवढं करण्याचं उद्दिष्ट काय आहे, तर या ठिकाणी मगाशी तुम्हाला जे दाखवलं की सेमिनिफरस ट्युब्यूलमध्ये स्पर्म बंडल्स मध्यभागी, ते स्पर्म मॅच्युरेशन या ठिकाणी आपल्याला इपिडिडायमिसमध्ये झालेलं पाहिजे. दिसतो. तर बघा हे कनेक्शन तुमच्या लक्षात येईल इथे. ही टेस्टिस, इपिडिडायमिस आणि वास डिफरन्स. So vas difference is a, see this vas difference or spermatocyte.
तर ही जी वास्ट डिफरन्स आहे ट्रॅव्हल्स अप टू द ॲबडॉमिनल कॅव्हिटी. तर ही ॲबडॉमिनल कॅव्हिटी तुम्हाला मी सांगितलं आहे की ॲबडॉमिनल कॅव्हिटीमध्ये ट्रॅव्हल करते वरती आणि मग तिथे जाऊन या ठिकाणी सेमिनल वेसिकल त्याला अगोदर कनेक्ट होतं. So vast difference travels up to the abdominal cavity and loop over the ureter to open into the urethra. त्यानंतर आहे ejaculatory duct. Ejaculatory duct passes through the prostate gland and opens into the urethra. म्हणजे काय तर हा जो वास डिफरन्स इथे वरती आलेला आहे याला सेमिनल वेसिकल इथं कनेक्ट झाले बघा आणि ही जी डक्ट तयार झाली याला इजॅक्युलेटरी डक्ट असं म्हणायचं आहे. ही जी आहे इथे ही इजॅक्युलेटरी डक्ट बघा ही दिसते बघा. दिस वन इज इजॅक्युलेटरी डक्ट अँड दिस पर्टिक्युलर डक्ट इज ओपनिंग इन टू दी युरेथ्रा. इथे या ठिकाणी या युरेथ्रामध्ये ओपन झालेली दिसते. नंतरचा पार्ट आहे हा युरेथ्रा. तर इथे हे जे दिसते आपल्याला हे ग्लान्स पेनिस आहे. अखंड असं ग्लान्स पेनिस आहे आणि या ग्लान्स पेनिसमध्ये ही ओपन झालेली आपल्याला दिसते ही युरेथ्रा. तर ही पासेस थ्रू दी ग्लान्स पेनिस. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज युरिनो जेनायटल डक्ट. युरिन पास करणे. जेनायटल म्हणजे काय रिप्रोडक्टिव्ह पार्ट किंवा पार्ट ऑफ रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम विच पासेस दी सीमेन म्हणून युरिनो जेनायटल डक्ट असं म्हणता येईल. इन मेल्स इट इज लॉंग अबाउट 20 centimeter, about means what 7 to 8 inches long, and it can extend. It extends to the penis. It opens to the outside by the opening is called the urethral meatus or urethral orifice. ही जी ओपनिंग आहे याला युरेथ्रल ऑरिफिस असं म्हणतात. त्या पद्धतीने या आपल्याला डक्ट्स या ठिकाणी सांगता येते. नंतर ग्रंथीच्या संदर्भामध्ये तर यामध्ये असलेल्या ग्रंथीच्या त्यामध्ये 3 ग्रंथी महत्त्वाच्या आहेत. सेमिनल वेसिकल, प्रोस्टेट ग्लॅंड आणि कॉपर ग्लॅंड. तर हे सेमिनल वेसिकल इथं आपल्याला पाहायला मिळते ही या दोन्ही बाजूने. ही आणखी एक डायग्राम दिलेली आहे, सुंदर डायग्राम पहा, डायग्रॅमॅटिक. हा वास डिफरन्स वरती आलेला आहे. इथे ही सेमिनल वेसिकल त्याला जॉईन झाला आणि ही इजॅक्युलेटरी डक्ट आहे इथे आणि मग ही युरेथ्रामध्ये ओपन झालेली आहे. हो की नाही. तर ही जे सेमिनल वेसिकल आहे इट इज सिक्रेटिंग अ फ्लुइड विच इज कॉल्ड एज अ सेमिनल फ्लुइड. इट इज अ अल्कलाइन फ्लुइड विच कंटेन द फ्रुक्टोज, फायब्रोनेजन and prostaglandin and it contribute about the 60% of the total volume of the semen. इथे तुम्हाला मागाशी म्हटलं की युरेथ्रामधनं सिमेन पास केलं जातं. त्या सिमेनमधला महत्त्वाचा घटक तयार करण्याचं काम हे सेमिनल वेसिकल करतात. दॅट इज कॉल्ड एज अ सेमिनल फ्लुइड. त्याची महत्त्वाची कार्य आहे पहा. ह्या सेमिनल फ्लुइडमध्ये फ्रुक्टोज जे आहे ते एनर्जी प्रोव्हाइड करतात त्या स्पर्मला मुवमेंटसाठी. त्यानंतर फायब्रोनेजन आहे आणि प्रोस्टॅग्लॅंडिन आहे. हे जे पदार्थ आहेत हे पेरिस्टाल्सिस वाढवतात. मॅटिंगच्या वेळेला ज्यावेळेला हे स्पर्म इंट्रोड्यूस केले जातात फिमेल जेनेटल ट्रॅकमध्ये त्यावेळेला तिथल्या सेल्सला मसल्स, स्मूथ मसल्सला स्टिम्युलेट करून पेरिस्टाल्सिस वाढवण्यासाठी प्रोस्टॅग्लॅंडिन्स काम करतात. तर साधारणपणे 60% एवढं टोटल व्हॉल्यूम जे आहे ते ह्या सेमिनल फ्लुइडमध्ये तयार होतं. पुढचं आहे ते प्रोस्टेट ग्लँड आहे. ही प्रोस्टेट ग्लँड इथे आपल्याला दिसते. पुढे येऊन या ठिकाणी ही मोठीची मोठी इथे अशी दिसते प्रोस्टेट ग्रंथी आहे आणि ही जी ग्रंथी आहे इट सिक्रेट्स अ मिल्की व्हाईट अँड स्लाइटली ॲसिडिक प्रोस्टॅटिक फ्लुइड into the urethra and this is forming the 30% of the volume of semen. प्रोस्टॅटिक फ्लुइड जे आहे ते 30% एवढं टोटल सिमेन कॉन्ट्रीब्यूट करतात. याच्यामध्ये सिट्रिक ॲसिड आहे, ॲसिड फॉस्फेटेज आहे आणि इतर एन्झाईम्स त्यामध्ये पाहायला मिळतात. तर हे थोडंसं ॲसिडिक आहे लक्षात घ्या. मात्र सेमिनल फ्लुइड जे आहे ते अल्कलाइन आहे आणि हे सगळं मिळून एकत्रितपणे म्हणजे ह्या कॉपर ग्लँडचं सिक्रेशन, प्रोस्टेट ग्लँडचं सिक्रेशन आणि सेमिनल फ्लुइड हे सगळं मिळून जर पाहिलं तर हे सिमेन जे आहे ते अल्कलाइन असतं बघा. तर हे कॉपस ग्लँड किंवा बल्बो युरेथ्रल ग्लँड जे आहे त्याच्यामध्ये इट सिक्रेट्स सिक्रेशन विच इज अल्कलाइन विस्कस अँड म्युकस लाईक फ्लुइड अँड दिस इज वर्किंग ॲज ए लुब्रिकंट. हे लुब्रिकंट म्हणून काम करते ते बल्बो युरेथ्रल ग्लँड आहे. हे डायग्रॅमॅटिक प्रेझेंटेशन आहे. थोडं समजायला तुम्हाला एकदा दोनदा जर रिपिटेशन करून बघितलं तर तुम्हाला अगदी सहजपणे समजेल अशा प्रकारचं आहे आणि आपल्या स्वतःच्यासाठी अत्यंत माहिती म्हणून उपयुक्त आहे. पहा आपली स्वतःचं शरीर समजून घेण्यासाठी हे सिस्टीम समजून घ्या. आता हे सिमेन जे तयार होतं त्याचं आपण जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते पाहिलं मगाशी की सेमिनल वेसिकल, त्यानंतर प्रोस्टेट ग्रंथी आणि बल्बो युरेथ्रल ग्रंथी या 3 ग्रंथी मिळून सिक्रेशन हे सिक्रेट करतात आणि प्लस त्यामध्ये असलेले स्पर्म. A semen is a viscous alkaline fluid, milky fluid, which is
ऑफ द pH 7.2 to 7.7 pH या साधारणतरी pH हे सीमे असेल. म्हणजे अल्कलाईन आहे हे लक्षात ठेवा. अल्कलाईन अल्कलाईन का तर मॅटिंगच्या वेळेला जेव्हा फिमेलच्या जेनेटल ट्रॅक्टमध्ये हे सिमेन इंट्रोड्यूस केलं जाईल तिथे असलेलं ॲसिडिक मीडियम न्यूट्रलाइज करण्यासाठी हे अल्कलाईन आहे. म्हणजे स्पर्म व्हायबल राहू शकतो त्या ठिकाणी, म्हणून या ठिकाणी हे अल्कलाईन आपल्याला पाहिजे. नॉर्मली 2.5 to 4 ml of semen is given out during each single ejaculation. It contains about 400 million sperms. एवढ्या क्वांटिटीमध्ये जवळजवळ 400 मिलियन 410 लक्ष एवढे स्पर्म्स आपल्याला पाहिजे. अँड इट कंटेन अ सिक्रेशन ऑफ दी इपिडॅमिस अँड ॲसेसरी ग्लँड्स. इपिडॅमिस आणि ॲसेसरी ग्लँड याचं सिक्रेशन आपल्याला म्हणतात. शेवटचा चौथा भाग या रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममधला एक्सटर्नल जेनेटालिया डी पार्ट म्हणूया आपण, तो चौथा भाग म्हणूया. त्यामध्ये पेनिस आणि स्क्रोटल सॅक हे दोन एक्सटर्नल जेनेटल. पेनिस जे आहे ते मेल कॉप्युलेटरी ऑर्गन आहे. हे पेनिसचं शिक्षण घेतलेलं आहे पहा, हे एंटायर शिक्षण इथं दाखवलं आहे. आता पेनिसच्या शिक्षणामध्ये या पद्धतीने आपल्याला थिक मसल्स पाहायला मिळते. सिलेंड्रिकल अँड मस्क्युलर ऑर्गन मेडअप ऑफ अ बंडल ऑफ इरेक्टाईल टिश्यू. हा जो आहे हा सगळा इरेक्टाईल टिश्यू आहे. अँड कॉर्नेओसा कवर्नोसा आणि कॉर्पस स्पॉन्जिओसम अशा प्रकारच्या टिश्यूचं बनलेलं आहे. अँड द सॉलन टिप ऑफ द पेनिस इज कॉल्ड एज द ग्लान्स पेनिस. हा जे वरचा टिप आहे, टोक आहे पेनिस, याला ग्लान्स पेनिस असं म्हणतात. इट इज कवर्ड बाय लूज स्किन विच इज कॉल्ड दी फोर स्किन ऑर फ्लिक्यूस. हे आहे पेनिसच्या संदर्भामध्ये. त्यानंतर हे स्क्रोटम हे सुद्धा एक आहे एक्सटर्नल जेनेटालिया. इट इज अ लूज पाउच ऑफ दी पिगमेंटेड स्किन. And the fetal testes remain attached to the scrotum by a muscular band which is called as a gubernaculum. Gubernaculum म्हणतात त्याला. Testes remain suspended in the scrotum by a spermatic cord. ही जी स्पर्मॅटिक कॉर्ड आहे याच्यामुळे ह्या स्क्रोटल सॅकमध्ये ही टेस्टीज आपल्याला सस्पेंडेड झाली किंवा धरून ठेवलेली आहे असं लक्षात, असं म्हणता येईल आपल्या मराठी भाषेमध्ये. And during early fetal life the testes develop abdominal cavity, later on descend into the scrotal sac through a passage called as the inguinal canal. हा जो आहे हा इंग्युनल कॅनल आहे, त्याच्यामधनं आपल्याला या वाज डिफरन्स जे आहे ते खाली स्पर्मॅटिक कॉर्डच्या साहाय्याने ह्या होल्ड केलेला पाहिजे. जर का समजा एम्ब्रॉनिक स्टेजमध्ये या टेस्टीज जर खाली गेल्या नाही, म्हणजे इंग्युनल कॅनलमधनं स्क्रोटल सॅकमध्ये याच्या खाली डिसेंड झाले नाही, तर ही जी कंडिशन आहे याला क्रिप्टॉर्चिडिझम असं म्हणतात. क्रिप्टॉर्चिडिझम. तर याच्यामुळे स्टेरिलिटी पण येऊ शकते, कारण हे टेस्टीज जे आहे त्या प्रॉपर पोझिशनला न आल्यामुळे त्याला टेम्परेचर मिळणार नाही, योग्य मिळणार नाही आणि स्पर्म तयार होणार नाही, आणि म्हणून त्या ठिकाणी स्टेरिलिटी पाहिजे. द टेम्परेचर इन द टेस्टीज रिमेन्स 2 to 3 degrees Celsius लोअर दॅन दी नॉर्मल बॉडी टेम्परेचर अँड इट इज नेसेसरी फॉर दी स्पर्मेटोजेनेसिस. तर या पद्धतीने आपल्याला ह्या एक्सटर्नल जेनेटालिया सांगता येईल, स्क्रोटम आणि पेनिस. हे क्रिप्टॉर्चिडिझम इथे दाखवलं आहे. ॲब्डॉमिनल कॅव्हिटीमध्ये 15% लोकांच्यामध्ये पाहायला मिळतं, इंग्युनल कॅनलमध्ये 25% पाहायला मिळतं, आणि हे नॉर्मली आपल्याला इथे असं पाहायला मिळतं. सो इज वॉट क्रिप्टॉर्चिडिझम. हे पुन्हा एकदा डायग्राम तुम्ही बघू शकता. सॅजिटल सेक्शनमध्ये ही डायग्राम आहे. यू मे अगेन रिवाइज दी ऑर्गन्स ऑफ दी मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. तर या ठिकाणी आपण थांबूया. तर पुढच्या लेक्चरमध्ये आपण ह्युमन फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम बघणार आहोत. आय होप तुम्हाला हे सगळं समजलं असणार आहे, आणि वारंवार बघून तुम्ही पुस्तकाचं वाचन कराल, आणि द सेम सिस्टीम यू विल राईट इन द नोटबुक. ज्यावेळेला पुढची गुगल मीट होईल आपल्या, त्या मीटमध्ये मला तुमच्या वह्या मी बघणार आहे ऑनलाईन. तुमचा कॅमेरा मला तुमच्या वहीवरती धरताना दिसला पाहिजे, आणि त्यातनं मला तुमच्या नोट्स दिसाव्या अशी अपेक्षा करतो आणि थांबतो. ओके, बाय बाय.